नमस्कार, माझं नाव नेहा सुर्वे माझगावकर। तर कालचा विषय असा होता की आम्ही 8:45च्या दरम्यान या रिलायन्स मॉलमध्ये आलेलो शॉपिंग करता। त्या जेव्हा आम्ही शॉपिंग करून झालो त्याच्यातलं एखादं प्रोडक्ट काहीतरी मिसिंग म्हणजे बिल झालं नव्हतं, तर बिलिंग करण्यासाठी आम्ही बिलिंग काउंटरवर गेलो। तर तिकडचे जे 2 व्यक्ती होते जे काउंटरवर होते त्या दोघांनी आम्हाला म्हणजे आम्ही बिल करताना सांगितलं की नंबर मागितला आमचा। तर आम्ही काय बोललो, आता एवढा वेळ झालेला आहे, ते एका प्रोडक्टसाठी आम्ही नंबर कशाला देणार, म्हणून आम्ही सांगितलं, मराठीतच बोललो आम्ही त्यांच्याशी की बिल असंच करून टाका, नंबर कशाला पाहिजे। तर तिकडचा जो एक बिलिंग काउंटरवरचा मुलगा होता तो सांगायला लागला की नाही नाही, मराठी हमको नहीं आता है, हिंदी में बात करो। पण मराठी समजत नाही, हिंदी बोलो। तर आम्ही बोललो इथे मराठी आणि हिंदीचा विषयच नव्हता, तुला येत नव्हती ना, तर तू डायरेक्ट आम्हाला सांग की नाही मॅडम क्या बोले आप, समझा नहीं आप, बोलो ना क्या बिल करने का। तर आम्ही बोललो असतो त्यांना हिंदी में बोलो, मराठी में, इथे काही विषयच नव्हता। तर आम्ही त्याला बोललो की तुझ्यासाठी आम्ही आमची मराठी का सोडायची। तर आम्हाला सांगायला लागला तो की तुम्ही आम्हाला ट्युशन द्या, मग आम्हाला नाही येत, आम्ही इथे ह्याला आलोय, मुंबईत आलोय, आम्हाला ट्युशन देत बसा इथे। आणि एवढ्या लांबून तो माझ्याकडे पॉइंट आउट करतोय असं असं बोट दाखवून, आम्ही पुरुष आहोत का, आम्ही बायकांना तू एवढा पॉइंट आउट कर, तू कोण आहेस। हा, एवढासा तो 4,000साठी नोकरी करणारा मुलगा आम्हाला शिकवतो, आमची मराठी शिकवतो की आम्हाला सांगतो आम्हाला ट्युशन द्यायला। तुझ्यासाठी आम्ही आमची मराठी सोडायची, इथे तू येणार पोट भरायला। आणि तो म्हणतो की मुंबईमध्ये आम्ही तुम्हाला विचारून नाही आलोय, तर आम्ही बोलणार नाही मराठी, आम्ही मुंबईमध्ये तुम्हाला विचारून आलो का। आणि खूप आगाऊगिरी आणि आरेरवीच्या भाषा चाललेल्या। दोघं जण भाऊ विचारलं तर बोलतात बिहारवरून आलेत, बिहारीवाला आम्हाला शिकवणार महाराष्ट्रातल्या मुलींना की आम्हाला मराठी आम्हाला शिकवा म्हणून। आता ह्यांना आम्ही ट्युशन पण द्यायचे, हे लोक नोकरीवर ठेवतात, तर ह्यांनी त्यांना ट्रेन करायला पाहिजे ना। तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे कसे कस्टमर येतात। आम्ही असं पण म्हणालो ना की तू हिंदीत बोल किंवा तू मराठीत बोल, तू तुझ्या मायभाषेत बोल, आम्ही आमच्या मायबोलीत बोलतो। पण तो मला असं बोलायला, मराठी नाही चलेगा, हिंदी आना चाहिए, हिंदी में बोलो, अशा गोष्टी तो बोलायला लागला। तेव्हा आम्ही या गोष्टीवर भडकलो आणि मग आम्ही संपर्क साधला मनसेला। दुसरा एक एक्झिक्युटिव्ह त्याला सांगा की तू अटेंड कर म्हणून। तुम्ही दादागिरी की मराठी शिकणार काम करता का यांच्या बापाचं आहे दुकान, तू सांगणार आम्हाला ट्रेनिंग द्यायला, दीड तांबडीचा इथे काम करतोय। इथं काढा रे, इथं ऐसा काढा रे, ऐसा काढा रे। थोबाडं तर बघा यांची, मोठे लाख रुपये कमावतात, आम्हाला शिकवताय। कान पकड, मराठी माणसाची कान पकड, मराठी माणसाची माफी मागतो। राजसाहेब ठाकरे यांची आम्ही माफी मागतो। वरती बघून बघा, बोला वरती बघ ना, जोरात बोला, जोरात बोला। राजसाहेब ठाकरे यांची आम्ही माफी मागतो, मराठी माणसाची माफी मागतो। हा, परत आम्ही असं कधी करणार नाही। तुम्ही आता इथेच खा, स्टोअरमध्ये राहणार नाही, त्यामुळे तुम्ही करायला जिकडे जाल नोकरीला तिकडे लक्षात ठेवा की मराठी शिकाय, कुणावरती तुम्ही त्याला सांगू नका की तुम्ही मराठी शिक म्हणून। तुम्ही स्वतः पहिले मराठी शिका। चला।